विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण भाषेची व्याख्या, स्वरूप आणि प्रकार अभ्यासलेत. त्यानंतर आपण भाषेची वैशिष्ट्ये अभ्यासत आहोत. आपल्या लक्षात आले असेल की भाषा ही मुखावाटे निघणाऱ्या ध्वनीच्या समूहातून आकाराला येते. म्हणजेच आपल्या मनातले विचार, कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनीच्या स्वार्थ समूहाला आपण भाषा असे म्हणतो. भाषेचे प्रकार आपण अभ्यासले. त्यामध्ये हावभावांची भाषा, चिन्हांची भाषा आणि लिखित भाषा असे 3 प्रकार आपण अभ्यासलेत. त्यानंतर आपण भाषेची वैशिष्ट्ये अभ्यासत आहोत. गेल्या तासाला आपण भाषा ही एक सहज क्रिया आहे हे वैशिष्ट्य आपण अभ्यासलं. भाषेचा मानवी जीवनाशी जो जवळचा संबंध आहे, दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी मानव तिचा उपयोग करतो. भाषा हा घटक आपल्या इतक्या परिचयाचा झालेला आहे की आपण सहजपणे ती आत्मसात केलेली आहे हे विसरूनच जातो. इतर क्रिया जशा आपण करतो, दैनंदिन क्रिया, त्याच पद्धतीने भाषेची क्रियाही आपण करत असतो. ही भाषा ध्वनिरूप असते. मानवी मुखाच्या द्वारे निघालेले जे सार्थ ध्वनी समूह आहेत त्यांची ती बनलेली असते. ते सार्थ ध्वनी समूह संकेतांनी बनलेले असतात. मूलध्वनींच्या ज्या अर्थपूर्ण सार्थ अशा रचना असतात, तर त्याने ही भाषिक व्यवस्था संपन्न झालेली आहे. मागच्या तासाला आपण बघितलं की य, र, ल, व, श हे जे मूलध्वनी आहेत, तर यापासून आपण असंख्य ध्वनिगट बनवू शकतो. जसे लव, रव, वश, वय, वलय, लय यासारखे. चौथं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं की भाषा ही यादृच्छिकतेवर आधारलेली असते. एखादा आशय, तो व्यक्त करणारा ध्वनिसमूह यातील संबंध स्वाभाविक, अपरिहार्य वा निसर्गप्राप्त नाही. तसं असतं तर जगभर सारखीच चिन्ह व्यवस्था राहिली असते आणि सारखेच अर्थ निघाले असते त्या चिन्ह व्यवस्थेतून. पण आपल्याला चीनी भाषा वेगळी दिसते, जपानी भाषा वेगळी दिसते आणि मराठी भाषा वेगळी दिसते. तर योगायोगाने प्राप्त झालेला आणि परंपरेने आलेला आणि समाजाने मान्य केलेला असा तो संबंध असतो. आणि म्हणून भाषा ही वेगळी असते, यादृच्छिक असते, वैशिष्ट्यपूर्ण असते. भाषेचं पुढचं वैशिष्ट्य आहे की भाषा ही अर्जित असते. मानवाप्रमाणे इतर प्राण्यांमध्येही भाषा असते, परंतु आपण गेल्या तासाला बघितलं की त्या भाषेला मर्यादा असतात. त्यांची भाषा मानवाच्या भाषेप्रमाणे ध्वनींची नसते. ते ध्वनींद्वारे जरी भाव व्यक्त करत असले तरी मानव मात्र मर्यादित ध्वनींच्या साहाय्याने असंख्य शब्द तयार करतो. आणि म्हणून भाषा हे पूर्णतः मानवी कर्तृत्व आहे. मानवाला जन्मतः केवळ ध्वनी प्राप्त झाला आहे. मूल जेव्हा रडते, किंचाळते, याचा अर्थ त्याला निसर्गाकडून ध्वनी प्राप्त झालेला आहे. परंतु या आवाजाला विशिष्ट आकार देणे, वळण देणे, त्याला विविध संकेतांमध्ये बद्ध करणे, त्याला अर्थ प्राप्त करून देणे
शब्दनिर्मिती करणे, वाक्य तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टी हे मानवाने निर्माण केलेल्या आहेत. मानवाची ती संपत्ती आहे, मानवाचे ते कर्तृत्व आहे. त्यामुळे भाषा ही दैवी किंवा आपोआप प्राप्त झालेली आहे असे म्हणता येत नाही. लहान मूल वाढताना ज्याप्रमाणे विविध क्रिया किंवा गोष्टी शिकते, इतरांचे निरीक्षण करून किंवा पाहून अनुकरण करते, सरावाने वा सवयीने त्यावर प्रभुत्व मिळविते, त्याचप्रमाणे ही भाषेबाबतही घडते. कारण भाषा ही एक शारीरिक आणि बौद्धिक क्रिया आहे. ती निरीक्षणाने, अनुकरणाने आत्मसात करता येते. घरातील, समाजातील आजूबाजूच्या व्यक्ती जशा बोलतात तसेच बोलण्याचा प्रयत्न मूल करत असते. त्यासाठी ते ऐकते, निरीक्षण करते, शिकते. आजूबाजूची माणसे कोणता ध्वनी कसा निर्माण करतात, आवाज कसा काढतात, कुठे चढ उतार, कुठे जोर देतात, कुठे थांबतात, त्याचा अर्थ काय होतो याकडे लक्ष देऊन ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करते. ही क्रिया ते सहजपणे करतात, पण ही क्रिया दीर्घ असूनसुद्धा ते आत्मसात करतात. तुमच्या एक लक्षात येत असेल की आजूबाजूला लहान मुलं आपल्या वावरत असेल तर ते सातत्याने आपण ज्या क्रिया करतो ते करण्याचा प्रयत्न करतात. आपण जसे बोलतो तसे बोलण्याचा प्रयत्न करतात. आपण जर त्यांच्याशी बोबडे बोललो तर ते मूल पण तसंच बोलतं. आणि म्हणून लहान मुलांशी बोबडे बोलू नये, कारण ते मूल पण त्याच पद्धतीने उच्चार करण्याचा प्रयत्न करतं. आणि म्हणून लहान मूल आपल्या निरीक्षणातून, म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या या माणसांच्या भाषेच्या निरीक्षणातूनच ती आपली भाषा आत्मसात करत असते. भाषा आत्मसात करताना मग ते तसे उच्चार करण्याचा प्रयत्न करतात. अनेक शब्दांचा उपयोग करून ते वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करतात. मनातील आशयाप्रमाणे विधाने करणे, हळूहळू शब्द भाषा वाढविणे इत्यादी क्रिया ते मूल करत असते. थोडक्यात उच्चार व अर्थ या दृष्टीने नवीन नवीन वाक्य निर्माण तो करतो. सुरुवातीला तो एक अक्षरी शब्द बोलतो, माच म्हणेल, आज म्हणेल, ताच म्हणेल. त्यानंतर मग तो त्याला जोडून, इतर ध्वनी तो जोडून काहीतरी मग ताई म्हणेल, आई म्हणेल, मामा म्हणेल. आणि त्यानंतर मग तो वाक्य बोलायला लागतो. मग त्यामध्येही तो सुरुवातीला विनाप्रत्ययी भाषा बोलतो, प्रत्यय त्याला लावता येत नाहीत. आणि त्यानंतर तो प्रत्यय लावून बोलायला लागतो. तर असं ती विकसित असं रूप नंतरच्या आयुष्यामध्ये तो ते प्राप्त करतो. आणि म्हणून आपण म्हटलं आहे की भाषा हे केवळ मानवी कर्तृत्व आहे. ती अर्जित संपत्ती आहे, त्याने मिळवलेली आहे. ती ध्वनी निर्माण करता येणे ही गोष्ट जरी सहज आणि निसर्गदत्त वाटत असली तरी त्यापुढील ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत, म्हणजे शब्द निर्माण करणे, वाक्य निर्मिती करणे, विविध अर्थ प्रकटीकरण करणे, सुसंवाद साधणे इत्यादी गोष्ट तो स्वतः मिळवतो. म्हणजे ती अर्जित वस्तू आहे, अर्जित संपत्ती आहे. आणि म्हणून भाषा ही अर्जित असते हे वैशिष्ट्य आपल्याला मानावे लागते. भाषेचं पुढचं वैशिष्ट्य आहे की समाज व्यवहाराचे ते एक श्रेष्ठ साधन आहे. मानवी समाज हा सहजीवन या तत्वावर आधारलेला असतो. भाषेमुळे समाजात राहणे शक्य होते, कारण भाषेमध्ये संयोजन शक्ती असते. समाज व्यवहार सुरळीत चालण्यासाठी व्यक्ती आणि समाजात
सुसंवाद असणे, विचारविनिमय असणे आवश्यक असते. आणि त्यासाठी भाषा हे एक महत्त्वाचे साधन आहे. भाषेच्या मदतीनेच आपण इतरांशी संबंध साधत असतो. समाजात ज्या भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात, या सर्वांचा समन्वय घडविणे, त्यांना सहकार्यक्षम बनविणे भाषेमुळे सहज शक्य होते. भाषा हे सर्वमान्य आणि सर्वांच्या सहज स्वाधीन असणारे श्रेष्ठ विनिमयाचे साधन आहे. इतर विनिमयांच्या साधनांना कुठे ना कुठे मूल्य चुकवावं लागतं, पण हे विनिमयाचं जे साधन आहे ते सहज साध्य आहे. समन्वय घडविण्यासाठी, इतरांना आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी, आपल्याला सहकार्य करण्यासाठी भाषा हे उत्तम साधन आहे. भाषा हे सर्वमान्य असं साधन आहे. त्यामध्ये ग्रहणक्षमता, सर्वमान्यता, सहज स्वाधीनता, संकेतादिष्टता ही भाषेची वैशिष्ट्ये असल्यामुळे समाजव्यवहार हे पूर्ण होत असतात. आणि म्हणून त्याला महत्त्वपूर्ण साधन म्हणून भाषेकडे आपल्याला बघावं लागतं. एकाचा दुसऱ्याशी संबंध प्रस्थापित होताना आपण त्याला सामाजिक संबंध असे म्हणतो. भाषेच्या माध्यमातून माणसे परस्परांशी भावनांची आणि विचारांची देवाणघेवाण करू शकतात. यातूनच समाजाची बांधणी होते. कुटुंब, शाळा, महाविद्यालये, विविध धर्मदाय संस्था, सामाजिक संस्था, शासन संस्था भाषेच्या माध्यमातूनच विकसित झालेल्या आहेत. याशिवाय भाषेमुळे कौटुंबिक नातेसंबंध, मैत्रीचे संबंध स्थिर राहतात, वाढू शकतात. कारण मानवी भाषेत अनेकविध अर्थ संज्ञापित करण्याचे सामर्थ्य आहे. मानवी जीवनातील गुंतागुंतीचे मानवी संबंध आणि विविध स्वरूपी सामाजिक संस्था यांची निर्मिती करून संपन्न असे सामाजिक जीवन या भाषेच्या द्वारे माणूस जगू शकतो. थोडक्यात भाषा ही समाज निर्मितीसाठी, सामाजिक विकास करण्यासाठी उपयुक्त असे साधन आहे. विचार करणे, शिक्षण घेणे, स्वप्न बघणे, दैनंदिन व्यवहार करणे यासाठी भाषेचाच आधार घ्यावा लागतो. भाषे वाचून या कृती घडू शकत नाहीत. भाषा ही समाजात निर्माण होते, समाजातच वावरते, समाजासाठी तिचा उपयोग होतो, समाजानुरूप तिच्यात बदल होतो. त्यामुळे समाज आणि भाषा यांचा निकटचा संबंध आहे आणि म्हणूनच समाज व्यवहाराचे एक साधन म्हणून भाषेचे महत्त्व आहे. भाषेचं पुढचं वैशिष्ट्य आहे की भाषा ही अनुवंशिक आणि सामाजिक असते. मानवी भाषा व मानवेतर प्राण्यांची भाषा यांची तुलना करताना सहज प्रेरणा व अनुवंशिकता या मुद्द्यांचा विचार करता येतो. संदेशन हे मूलतः दोन जैविक सहज प्रेरणांशी बद्ध असते. त्या सहज प्रेरणा म्हणजे संरक्षण व संवर्धन होय. जे जैविक प्रेरणा ज्या आहेत आपल्या, तर त्या संरक्षण करणे आणि संवर्धन करणे. आपण एक प्राणी आहोत, त्यामुळे आपल्याही ह्या दोन जैविक प्रेरणा आहेत. मग याचा भाषेशी काय संबंध आहे? प्राण्यांची जी भाषा आहे ती स्वजाती संवर्धनाच्या प्रेरणेतून निर्माण झालेली असते. जे एखादं संकट आल्यानंतर प्राणी एकमेकांना विशिष्ट ध्वनीच्या माध्यमातून सावध करत असतात. म्हणजे साप दिसल्यानंतर पक्षी ओरडायला लागतात. स्वजातीचं संवर्धन आहे.
ही प्रेरणा आहे. मानवेतर प्राण्यामध्ये ही प्रेरणा अधिक आढळते. मानवी भाषेमागची प्रेरणा मात्र सामाजिक आहे. मानवी भाषा शिकण्याची जैविक क्षमता मानवी मेंदूमध्ये अंगभूतपणे व उपजत असते. तिचे संक्रमण सामाजिक स्वरूपाचे नसून अनुवंशिक म्हणजे जैविक स्वरूपाचे असते. असा विचार प्रवाह आधुनिक भाषा विज्ञानामध्ये आज मूळ धरत आहे. माणसाच्या मेंदूमध्ये एक प्रकारचे जैविक अशी एक कळ आहे, बटन आहे. तिच्याद्वारे तो विशिष्ट वयात सामाजिक संदर्भात तो कार्यान्वित होतो. सुमारे 18 ते 48 महिन्यात मूल कोणतीही भाषा शिकण्याच्या तयारीत असते. आणि म्हणून इतर प्राण्यांपेक्षा मानवी भाषेच्या पाठीमागची जी प्रेरणा आहे ती वेगळी आहे. ती पूर्णतः सामाजिक आपल्याला म्हणता येईल. आणि तिला जैविक आणि अनुवंशिक अधिष्ठान असते. पण त्याचबरोबर विशिष्ट भाषा अवगत होण्यासाठी सामाजिक संदर्भ व संपर्क अपरिहार्य असतो. आणि त्यातूनच भाषा अवगत होण्याची प्रक्रिया स्वाभाविकपणे घडत असते. तुमच्या लक्षात आलं असेल की मानवेतर प्राण्यांमध्ये असलेल्या ज्या प्रेरणा आहेत संरक्षण आणि संवर्धनाच्या, त्या विशिष्ट मर्यादेमध्ये वापरल्या जातात. पण मानवी प्राण्यांची ही जी प्रेरणा आहे सामाजिकतेची, ती मात्र विशिष्ट प्रसंगीच मर्यादित स्वरूपामध्येच वापरली जात नाही, तर वेगवेगळ्या कारणांसाठी ती वापरली जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे भाषेचं निर्मितीशीलता. मानवी भाषेचा शब्दसंग्रह हा मोठा व वाढता असतो. तो सातत्याने त्याच्यामध्ये वृद्धी होत असते. हे खरे असले तरी तो अमर्यादित नसतो. कोणत्याही कालबिंदूपाशी भाषेतील शब्दसंख्या मोजता येते की एका विशिष्ट भाषेमध्ये किती शब्दसंख्या आहे. 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख अशी आपल्याला मोजता येते. वेगवेगळ्या भाषांमध्ये ती वेगवेगळी शब्दसंख्या आहे. मानवी भाषेद्वारा संदेश पाठविण्याची क्षमता मात्र अमर्याद असते. असंख्य अगणित संदेश आपण भाषेद्वारा पाठवू शकतो. याचे कारण म्हणजे भाषेची निर्माणशीलता होय, निर्मितीशीलता होय. कारण सुट्या शब्दांच्या साहाय्याने आपण रचना करू शकतो आणि रचनेतून संदेश निर्माण करू शकतो. जे जसं आपण गेल्या तासाला बघितलं की य, र, ल, व, श यापासून आपण किती ध्वनी किंवा भाषा निर्माण करू शकतो या रचनांमधून. म्हणून निर्मितीशीलता हे भाषेचे लक्षण किंवा वैशिष्ट्य ठरते. ह्या नवनव्या शब्दरचना निर्माण करणे यालाच भाषेची निर्मितीशीलता मानली जाते. आज आपण बघितले की भाषा ही अर्जित असते. ती मानवाने स्वकर्तृत्वाने मिळविलेली असते. ते समाज व्यवहाराचं श्रेष्ठ साधन आहे. त्यातून समाज व्यवहार होतो. कुटुंबातले, समाजातले, विविध संस्थांमधले संबंध वृद्धिंगत होतात आणि त्यांचा विकास होतो. जे समाज निर्मितीसाठी, सामाजिक विकास करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करण्यासाठी भाषेचाच आधार आपल्याला घ्यावा लागतो. भाषा ही अनुवंशिक आणि सामाजिक असते हे आपण बघितलं.
की भाषा शिकण्याची जैविक क्षमता मानवी मेंदूमध्ये असते. अनुवंशिकतेने त्याला ती मिळालेली असते आणि अगदी 18 ते 48 महिन्यामध्ये मूल भाषा शिकण्याला तयार होते आणि त्याच काळामध्ये त्या विशिष्ट भाषेचा संस्कार त्याच्यावर होतो आणि ती एक स्वाभाविक प्रक्रिया अशी ती घडत असते. पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलं निर्मितीशीलता, की मानवी भाषेचा शब्दसंग्रह हा खूप मोठा आणि सतत वृद्धिंगत होणारा असा आहे, पण तो अमर्याद नाही आहे. तर वेगवेगळ्या ध्वनींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या रचनांच्या माध्यमातून आपण असंख्य रचना तयार करू शकतो आणि आपण त्यातून असंख्य प्रकारचे संदेश एकमेकांना पाठवू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आपण निर्माण करू शकतो. आणि म्हणून हे निर्मितीशीलता हे भाषेचं एक वैशिष्ट्य आहे.